Hello everyone. Now we will see next topic small sampling theory. Okay. काय सांगितलेलं स्मॉल सॅम्पलिंग मध्ये आपण बघून घेऊया. सॅम्पल साईज आता सॅम्पल मीन्स वॉट आपण ते लास्ट ह्याच्यामध्ये बघून झालेलं होतं की आपण जे सॅम्पल्स जे फाइंड करतो ते कसे आपण फाइंड करायचे. तर सॅम्पल साईज आपण कशी बघतोय किंवा काय आहे न टर्म आपण ती फर्स्ट बघून घेऊया. द पॉवर ऑफ स्टॅटिस्टिकल टेस्ट इज अ प्रोबॅबिलिटी दॅट द टेस्ट विल रिजेक्ट द नल हायपोथेसिस when the null hypothesis is false. When your null hypothesis is false असतो त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला तुमचा null hypothesis आहे तो काय असणार आहे, तो रिजेक्ट होतो. त्याची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करतो. मग काय सांगितलेलं आहे, द पॉवर ऑफ स्टॅटिस्टिकल टेस्ट इज दॅट द प्रोबॅबिलिटी दॅट द टेस्ट रिजेक्ट्स द null hypothesis when null hypothesis is false. This power reflects the probability of non-committing type 2 error. ओके. टाइप 2 जो एरर आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय की ती प्रोबॅबिलिटी आपण काय करतो, रिफ्लेक्ट आपण फाइंड करतो. द टू मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग द पॉवर ऑफ स्टडी आर द सॅम्पल साइज अँड द इफेक्ट साइज. The sample size determines is the act of choosing number of the observations or replicates the include in the statistical sample. The sample size is an important feature of any imperial study in which goal is to make interference about the population of the sample. Okay, then large sample size generally leads to increase precision when the estimating unknown parameters sample sizes may chosen in several different ways. आता जे सॅम्पल साईज आहे ती सॅम्पल साईज आपण कोणत्या कोणत्या फॉर्मॅट मध्ये आपण कोणत्या कोणत्या वेज मध्ये आपण फाइंड करतो ते पण फर्स्ट बघून घेऊया. फर्स्ट वन आहे एक्सपिरियन्स. ओके. एक्सपिरियन्स मीन्स व्हॉट? For example, includes those items readily available or convenient to collect. A choice of small sample size, though sometimes necessary, can result in wide confidence intervals or risk of the errors in statistical hypothesis testing. Okay, the second one is using target variance for the estimated to be derived from the sample eventually obtained. Third one दिलेलं आहे using a target for the power of statistical test to be applied once the sample is collected. Using the confidence level determines how accurate a result will turn out with lower chances of एरर. हे आपल्याला काय दिलेलं आहे, डिफरंट वेज दिलेले आहेत फॉर फाइंडिंग सॅम्पल साइजेस. ओके. आता खाली एक आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, फॉर अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इफ सॅम्पल साइज एन इज लेस दॅन 30, सॉरी लेस दॅन ऑर इक्वल टू 30, ते एक आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक सायनोसॉइडल वेव्ह दिलेली असते, राईट. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इफ सॅम्पल साइज इज एन इज लेस दॅन or equal to 30, it is considered to be a small sorry, it is considered to be a small t distribution when xi are the n values of the sample drawn from the normal population with the mean mu and the variance sigma square. The standard normal variate इज इक्वल टू काय असणार आहे, झेड आय इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्स आय मायनस म्यू अपॉन सिग्मा. ओके. तर हा जो आपला काय असणार आहे, स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट असणार आहे. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन दिलेली आहे फॉर द सॅम्पल साईज किती दिली आहे, एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 30. ओके. सॅम्पल्स साईज आपल्याला किती मिळते की लेस दॅन असेल किंवा इक्वल टू 30 असेल. इट इज कन्सिडर्ड टू बी स्मॉल टी डिस्ट्रीब्युशन वेन एक्स आय आर द n values, okay, of the sample drawn from the normal population with mean mu. मीन दिलेला आहे म्यू आणि तुमचा व्हेरियन्स दिलेला आहे सिग्मा स्क्वेअर. द स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट काय असणार आहे त्यावेळेला, फॉर्म्युला दिलेला आहे झेड आय इज इक्वल टू एक्स आय मायनस म्यू अपॉन सिग्मा. Follows the normal distribution with mu with mean 0 and the variance 1. For the same sample values, the sum of u is defined as x square is equal to काय दिलेलं आहे, u is equal to summation of xi minus x bar
डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर. मीन्स ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जे तुम्हाला एन दिलेले असतील, एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक्स बार मीन्स तुमचा मीन हा काय करायचा आहे, डिडक्ट करायचा आहे. डिवायडेड बाय जो तुमचा सिग्मा म्हणजे व्हेरियन्स जो दिलेला आहे त्याने आपल्याला डिवाइड केल्यानंतर जो काही कॉन्स्टंट येईल तो आपल्याला काय करायचे, आपल्याला सर्व जे जे काही कॉन्स्टंट्स येतील ते आपल्याला काय करायचे, ऍड करायचे. म्हणजेच काय केलं करायचं फायनली समेशन. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जो तुमचा सम ऑफ यू आपण फाइंड करतो या ठिकाणी, त्या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय मिळतोय, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर. ओके, where your x square is a chi-square distribution with df is equal to n minus 1 is equal to v. आता ह्या ठिकाणी आपल्याला ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आपलं बघून झालेलं आहे. ओके, तर ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय सांगतो आपण, एक्स स्क्वेअर. ओके, तर ह्याचं जे आपल्याला डीएफ काय दिलेलं आहे, डीएफ इज इक्वल टू काय असतो या ठिकाणी, n मायनस 1 इज इक्वल टू यू. ओके, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम युअर स्टँडर्ड व्हेरिएटचा जो आपल्याला फॉर्म्युला मिळाला तो, आणि फ्रॉम सेकंड युअर फॉर्म्युला फॉर युअर एक्स स्क्वेअर. ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचा जो आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे त्या ठिकाणी हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून आपण काय करूया, पुढची स्टेप काय सांगितली बघून घेऊया. फ्रॉम युअर फर्स्ट अँड सेकंड न्यू सॅम्पल स्टॅटिस्टिक टी may be defined as the ratio of the standard normal variate z to the square root of the standard variate x square. Therefore, t is equal to z upon square root of x square divided by u. Means your n जो आपला z दिलेला आहे for your n is in bracket 0 to 1 आणि सेकंड काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ ची स्क्वेअर डिवाइडेड बाय डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम आपण बघून झालेलं आहे, ची स्क्वेअर पण आपल्याला बघून झालेलं आहे. फक्त फॉर्म्युलीज लक्षात घ्या या ठिकाणी. ची स्क्वेअरच आपल्याला काय असणार आहे या ठिकाणी, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवाइडेड बाय सिग्मा स्क्वेअर, आणि आपला जो व्ही आहे तो काय असणार आहे तुमचा, डिग्री ऑफ फ्रीडम दिलेला आहे. द टी स्टॅटिस्टिक हॅज डीएफ इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एन मायनस 1 where your n is a sample size. The t distribution was derived by the WS Gossett. ओके, तर जो पुढचा आहे, पुढे आपल्याला कर्व दिलेला आहे. द फॉलोइंग फिगर गिव्स टी डिस्ट्रीब्युशन कर्व फॉर 2, 5 अँड 2, 5 अँड इन्फिनिटी, अप टू इन्फिनिटी पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे, टी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला एक सायनोसॉइडल वेव्ह दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, यू फॉर युअर यू इज इक्वल टू जो तुमचा डिग्री ऑफ सॉरी डिग्री ऑफ फ्रीडम आहे तो आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्या. डिग्री ऑफ फ्रीडम युअर व्ही इज इक्वल टू 2 असेल, त्या ठिकाणी तुमची सायनोसॉइडल वेव्ह जी आहे, तुमची सायनोसॉइडल नाही म्हणता येणार, जी तुमची वेव्ह आहे टी डिस्ट्रीब्युशनची कशी येते, तर ही जी सेकंड फर्स्ट वन आपल्याला जी दिलेली आहे ती आपल्याला आलेली आहे. ओके, फॉर युअर व्ही इज इक्वल टू 5 त्यावेळेला आपल्याला ही जी सेकंड वेव्ह दिलेली आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली, कर्व मिळालेला आहे. आणि फॉर युअर यू इज इक्वल टू इन्फिनिटी, तर तुम्हाला काय मिळणार आहे, आपल्याला हा एक आपल्याला कर्व मिळणार आहे. हे असं या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ टी डिस्ट्रीब्युशन काय दिलेले बघा. द टी डिस्ट्रीब्युशन इज अ सिमेट्रिकल अबाउट द मीन 0 अँड द टी व्हॅल्यूज व्हेरी फ्रॉम इन्फिनिटी टू, एक मिनिट, ओके, इथं आपल्याला क्लिअरली विजिबल नाही होते, मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. युअर टी व्हॅल्यूज आर व्हॅरीज फ्रॉम युअर इन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, प्लस इन्फिनिटी म्हणजे आपल्याला टी डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं आपल्याला सिमेट्रिक अबाउट द मीन असणार आहे, हे एक लक्षात घ्या. ज्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की टी व्हॅल्यूज जे आहेत ते तुमच्या मायनस इन्फिनिटी पासून ते तुमच्या प्लस इन्फिनिटी पर्यंत आपल्याला मिळणार आहेत. ओके, देन सेकंड वन काय सांगितलंय, द टी व्हॅल्यूज डिपेंड अपॉन व्ही इज इक्वल टू एन मायनस 1 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, मीन्स युअर टी व्हॅल्यूज आर डिपेंड अपॉन युअर डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे ते काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत, किंवा दे आर बोथ डिपेंड ऑन डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, देन थर्ड वन दिलेलं आहे, द टी डिस्ट्रीब्युशन हॅज नो मीन
for n is equal to 2 and v is equal to 2 minus 1 is equal to 1, and no variance for n is less than or equal to 3 and your v is less than or equal to 2. For your v is greater than 1, it means m is equal to e of t is equal to 0, and for v is greater than 2, its variance is v of t is equal to v upon v minus 2. Okay, then third property काय दिलेली आपल्याला, the t distribution has the greater spread than the normal distribution curve. ओके, तर टी डिस्ट्रीब्युशन आपल्याला कर्व काय सांगितलेलं आहे की तो ग्रेटर स्प्रेड असणार आहे दॅन द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यापेक्षा आपल्याला टी डिस्ट्रीब्युशन हा काय होणार आहे, जास्त स्प्रेड असलेला असा कर्व मिळणार आहे. देन as the DOF increases, the T distribution approaches to the standard normal distribution. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी दिलेली आहे, फॉर द इन्फानाइट नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम v is equal to infinity, the T distribution and the normal distribution are exactly equal. ओके, तर आपल्याला पाचवी आणि सहावी प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे, तर व्हेन युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज इनक्रीज then your T distribution approaches to the standard normal distribution. ओके, म्हणजे ज्या वेळेला तुमची जशी जशी तुमची डिग्री ऑफ फ्रीडम ही इन्क्रीज होत जाणार आहे, तेव्हा तुमचं काय होणार आहे, तुमचा जो कर्व आहे तो स्टँडर्ड नॉर्मल जो डिस्ट्रीब्युशनचा कर्व असेल त्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे, आपल्याला मिळणार आहे. ओके, मीन्स युअर ह्या ठिकाणी आपला जो इन्फिनिटीचा जो कर्व आहे तो आपल्याला कसा दिलेला आहे, तो तुमचा स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व दिलेला आहे तसाच दिलेला आहे. पण व्हेन युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज लेस देन दॅट टाइम युअर कर्व विल बी लाईक स्प्रेड झालेला आपल्याला असा कर्व आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, एक्झॅक्टली आपल्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व सारखा मिळणार नाहीये, थोडासा आपल्याला स्प्रेड आउट झालेला असा मिळणार आहे. ओके, देन लास्ट प्रॉपर्टी आपल्याला काय सांगितली होती, फॉर इन्फानाइट नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम u is equal to infinity, the T distribution and the normal distribution are exactly equal. ओके, म्हणजे जे आपण आता सांगितलं तेच की ज्या वेळेला तुमचा जो तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम आहे तो एक्झॅक्टली इक्वल टू सॉरी हा इन्फिनिटी असणार आहे, देन दॅट टाइम तुमचा जो कर्व आहे तो तुमचा काय असणार आहे, एक्झॅक्टली सिमिलर ॲज दॅट ऑफ युअर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. ओके, तर ह्या आपल्याला काय दिलेल्या आहेत, प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. काय काय प्रॉपर्टीज झाल्या परत एकदा रिसाइट करून घेऊया. टी डिस्ट्रीब्युशन इज अ सिमेट्रिक अबाउट द मीन. आता ह्या ठिकाणी जी डायग्राम दिलेली आहे ती तुमच्या 0 पासून दिलेली आहे, म्हणजेच काय 0 पासून दिलेली आहे आणि ते इक्वली तुम्हाला मायनस इन्फिनिटीकडे पण आपल्याला सेम मिळते आणि प्लस इन्फिनिटीकडे सुद्धा सेम मिळते. म्हणजे जी आपली जी डायग्राम दिलेली आहे ती सिमेट्रिक आहे, एवढी लक्षात घ्या. ओके, एका स्पेसिफिक अशा एका लाईन पासून ती काय असणार आहे, एक्झॅक्टली सेम असणार आहे. पण ती सिमेट्रिक कशापासून असणार आहे, तर ती सिमेट्रिक अबाउट द मीन असणार आहे. ओके, आणि विच इज 0. ओके, त्याच्यानंतर टी व्हॅल्यूज व्हॅरीज फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. टी व्हॅल्यूज काय असणार आहे, तुमच्या मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी पर्यंत आपल्याला व्हॅरी होताना भेटणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, तर युअर टी व्हॅल्यूज डिपेंड अपॉन व्ही इज इक्वल टू n मायनस 1 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, तर टी डिस्ट्रीब्युशन हा काय असणार आहे, तो तुमचा सॉरी टी डिस्ट्रीब्युशन जो कर्व आहे तो आपल्याला काय असणार आहे, तो मॅक्झिमम स्प्रेड आउट असलेला असा आपल्याला कर्व मिळणार आहे. ओके, आणि नेक्स्ट प्रॉपर्टी दिली होती आपल्याला की व्हेन युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज लेस, त्यावेळेला तुमची काय असणार आहे, तुमची जी जो कर्व आहे तो स्प्रेड आउट असणार आहे. आणि ऍज पर युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज इन्क्रीजेस, देन दॅट टाइम तुमचा जो कर्व आहे तो तुमच्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्वला आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व सारखा आपल्याला काय होत जाणार आहे, तो मॅच होत जाणार आहे किंवा तो अप्रोचेस टू द स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला अप्रोच करतोय किंवा तसा सारखा बनत चाललेला असणार आहे वेन युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज इन्क्रीजिंग, ॲज युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज इन्क्रीजिंग. ओके, आणि लास्ट जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती काय दिलेली आहे, व्हेन युअर डिग्री ऑफ फ्रीडम इज इन्फिनिटी, देन दॅट टाइम युअर T distribution curve is exactly similar to the normal distribution curve.
किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जो तुमचा कर्व असणार आहे त्याच्या एक्झॅक्टली सेम असणार आहे आपले कर्व दोन्ही पण. Okay, in probability and the statistic, the T distribution is a member of family um, of continuous probability distribution that arises when the estimating the mean normal distributed population in the situation where sample size is small and the population standard distribution is unknown. The only difference between Z statistic and the statistic is that T statistic estimates the standard error by using sample standard deviation instead of population SD. Test using T statistic. Okay, the first test काय दिलेले बघा, the testing of the significance of the mean of random sample from the normal population. A is equal to काय दिलेलं आहे, H0 is equal to काय दिलेलं आहे, mu is equal to mu 0. And your second statistic काय दिलेलं आहे, H1 is equal to mu is not equal to mu 0, or H1 is equal to mu is greater than mu 0, or H2 is equal to mu is less than mu 0. सेकंड काय दिलंय की कॅल्क्युलेट टी टी कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे बघ, टी कॅल्क्युलेट आपण फर्स्ट करतोय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स बार मायनस म्यू 0 अपॉन एस सी, वेअर युअर एक्स बार इज अ सॅम्पल मीन. एक्स बार काय असणार आहे तर तुमचं सॅम्पल मीन असणार आहे. एस सी मीन्स काय दिलेलं आहे, एस्टिमेटेड स्टँडर्ड एरर ऑफ द मीन विच इज इक्वल टू एस इज इक्वल टू सॉरी एस इन डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन, where your n is a sample size. Okay, and your s is equal to sample standard deviation, which is equal to square root of summation of xi minus x bar bracket square divided by n minus 1. Okay, next step आपली काय असणार आहे, to calculate df is equal to v is equal to degree of freedom, which is equal to काय असणार आहे, n minus 1. degree of freedom हा आपण काय सांगतो की n minus 1 आहे. Okay, for unknown for known v and alpha, the level of significance, find tabulated t alpha and v. Okay, if your t calculated is less than t alpha v, accept h0, otherwise accept h1. ओके, तर हे आपल्याला काय दिलेलं आहे की हाऊ टू फाइंड युअर टी स्टॅटिस्टिक. ओके, हे आपल्याला एक जे आपण एक इन जनरल आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे हे जे आपल्याला फॉर्म्युलीज आणि एक आपल्याला एक मेथड दिलेली आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट फाइंड काय करतो, तुमचे स्टॅटिस्टिक आपण फर्स्ट फाइंड करतो नॉर्मल पॉप्युलेशन साठीचा, मीन्स युअर H0 आणि H1 आपल्याला जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. कशावरून फाइंड करणार आहात तुम्ही, म्यू इज इक्वल टू म्यू 0 असेल देन दॅट टाइम युअर H0 असणार आहे, आणि म्यू इज नॉट इक्वल टू म्यू 0 असेल त्यावेळेला तुमचं H1 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला दिलेला आहे टी कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला दिला आहे, विच इज इक्वल टू एक्स बार मायनस म्यू 0 अपॉन एसी, वेअर युअर एक्स बार इज इक्वल टू काय दिलेला आहे, सॅम्पल मीन दिलेला आहे. त्याच्यानंतर एसी काय दिलेला आहे, स्टँडर्ड एरर ऑफ द मीन दिलेला आहे, विच इज इक्वल टू एस अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन. आणि एन काय असणार आहे त्या ठिकाणी, सॅम्पल साईज असणार आहे. ओके, जी सॅम्पल साईज दिलेली असणार आहे ती असणार आहे एन. ओके, देन एस इज इक्वल टू काय दिलेलं आहे, सॅम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन. सॅम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलेला आहे, स्क्वेअर रूट ऑफ summation of xi minus x bar bracket square divided by n minus 1. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n minus 1 फर्स्ट फाइंड करणार आहे, विच इज अ डिग्री ऑफ फ्रीडम. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला व्ही आणि अल्फाचे जे काही तुमचं लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे ते आपण टॅब्युलेटेड फॉर्मॅटमध्ये फाइंड करून आपण काय करणार आहोत, तर त्या व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आपण टी कॅल्क्युलेशन जे टी कॅल आहे ते आपण काय केले, फाइंड केले. when your t cal is less than t alpha v, then that time you have to accept your H0, and otherwise जर H0 आपण accept नाही केला तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागणार आहे, तुमचा H1 आहे तो तुम्हाला accept करावा लागणार आहे. ओके, these are the actually steps to find t statistic. ओके, पुढे आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. ओके, दिस प्रॉब्लेम. ओके, काय दिलेलं आहे प्रॉब्लेम बघून घ्या. A population of height of mu is equal to 68
what is the probability of selecting sample of size n is equal to 25 that has mean of 70 or greater and the sample SD is equal to 4? Take alpha is equal to 5%. ओके, आता काय काय दिलेले आहेत बघून घ्या आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपल्याला म्यू काय दिलेलं आहे, 68 दिलेलं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी तुमचं H0 किती होऊन जाणार आहे, त्या ठिकाणी म्यू इज इक्वल टू 68. ओके, देन दॅट टाइम युअर एन इज इक्वल टू किती असणार आहे, 25, एस इज इक्वल टू किती असणार आहे, 4 आणि एक्स बार इज इक्वल टू किती मिळालं आहे, 70. हे सर्व गिवन क्वांटिटीज जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत ते आपण ऍज इट इज इथे लिहून घेतलेले आहेत. ओके, वेन युअर H1 इज काय दिलेलं आहे, म्यू इज ग्रेटर दॅन 68 असेल तर. ओके, आता टीकेएलचा जो फॉर्म्युला होता, टीकेएलचा फॉर्म्युला काय होता, मॉड ऑफ एक्स बार मायनस म्यू 0 डिवाइडेड बाय एससी. ओके, वेअर युअर एससी इज इक्वल टू काय असतो, आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होता की एससी इज इक्वल टू एस अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन, राईट. एससी इज इक्वल टू काय दिलेला आहे आपल्याला फॉर्म्युला, एस अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन. वेअर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करून घ्या. एस ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी, तर 4 मिळालेली आहे. कर्सरकडे लक्ष द्या. ओके, आणि पुढे एन ची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 25. सो दॅट्स वाय 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 25 विच इज इक्वल टू 4 अपॉन 5. जे आन्सर किती मिळाले या ठिकाणी आपल्याला 0.8 मिळालेले आहे. ओके, टीकॅन इज इक्वल टू काय केलं आपण, 70 मायनस 68 डिवाइडेड बाय 0.8, कारण की एससी ची व्हॅल्यू आपल्याला 0.8 मिळालेली आहे. ओके, या ठिकाणी किती मिळाले, 2 अपॉन 0.8 विच इज इक्वल टू 2.5. ओके, टी अल्फा व्ही इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, टी 0.05 आणि 24 इज इक्वल टू किती मिळाले आहे या ठिकाणी, 1.77 सॉरी 1.711. ओके, ॲज युअर टी कॅल इज ग्रेटर दॅन टी अल्फा वी रिजेक्ट्स H0. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय सांगितली होती इथे बघा. ओके, इफ युअर टी कॅल इज लेस दॅन टी अल्फा व्ही देन ऍक्सेप्ट H0. जर टी कॅल हा लेस दॅन टी अल्फा व्ही असेल देन दॅट टाइम यू हॅव टू ऍक्सेप्ट युअर H0. अदरवाईज आपल्याला काय ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, तर H1 ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. ओके, सो दॅट्स वाय त्या कंडिशनवरून आपण काय सांगू शकतो की तुमचा टी कॅल्क्युलेटेड जो आहे तो काय आहे, ग्रेटर दॅन टी अल्फा व्ही आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतोय की ह्या ठिकाणी आपण H0 हा काय करतोय, रिजेक्ट करतोय. ओके, कळतंय का हे कसं केलंय सॉल्व, मला जरासं अनम्यूट करा आणि सांगा. कळालंय का पॉइंट, येस मॅम. काही प्रॉब्लेम नाही ना. नाही. ओके, चालेल. नंतर पुढचा आपण जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून बघूया. सेकंड प्रॉब्लेम काय दिलाय, अ रिसर्चर इज इंटरेस्टेड इन डिटरमाइन whether or not review session affects the exam performance. The independent variable, a review session is administered to sample of students n is equal to 9 in attempt to determine if this has an effect on the dependent variable exam performance. Based on the information gathered in preview semester, the researchers know that the population mean for the given exam is 24. The sample mean is equal to 25 with SD of 4. Take alpha is equal to 10%. ओके, तर आपल्याला हा असा एक क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला म्यू किती मिळतोय गिवन क्वांटिटी नुसार बघा. म्यू इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला आहे, 24. कारण की ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की जे आपल्याला पॉप्युलेशन मीन आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी किती दिलेलं आहे, तर 24 दिलेलं आहे. ओके, सो दॅट्स वाय H0 इज इक्वल टू आपण काय कंडिशन घेणार आहोत, म्यू इज इक्वल टू 24. ओके, आणि सेकंड कंडिशन जी आहे आपली H1 इज म्यू इज ग्रेटर दॅन 24. ओके, आता त्याच्यानंतर अजून बाकीचे गिवन क्वांटिटीज काय आहेत, एन इज इक्वल टू 9 मीन्स युअर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, युअर नंबर ऑफ सॅम्पल्स किती दिले आहेत किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिले आहेत, तर एन इज इक्वल टू 9. सो दॅट्स वाय एन काय मिळाला या ठिकाणी आपल्याला 9 मिळतो. ओके, त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे व्ही इज इक्वल टू डी एफ इज इक्वल टू किती आहे, एन मायनस 1 आहे. सो दॅट्स वाय एन मायनस 1 जो डिग्री ऑफ फ्रीडम आहे तो किती मिळाला ह्या ठिकाणी आपल्याला, तर 8, कारण की 9 मायनस 1 इज इक्वल टू 8.
त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे अल्फा इज इक्वल टू 10% आपल्याला दिलेलं आहे. सॉरी टू अल्फा इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला 5% दिलेलं आहे. ओके. एक्स बार इज इक्वल टू ह्या ठिकाणी किती मिळालं आपल्याला 25 आणि एस किती मिळतो ह्या ठिकाणी आपल्याला 4 मिळालेला आहे. ज्या गिव्हन क्वांटिटीज क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्या गिव्हन क्वांटिटीज आपण ऍज इट इज आपण ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे टी कॅल फाइंड करायचं आहे. टी कॅलचा फॉर्म्युला काय आहे तर मॉड ऑफ एक्स बार मायनस म्यू 0 divided by SE, where your SE is equal to S upon square root of n. ओके. SE जो आहे तो आपल्याला किती मिळतो S upon square root of n मिळतोय. ओके. S ची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी 4 divided by square root of 9 is equal to 4 upon 3. ओके. त्याच्यानंतर टी कॅल्क्युलेट आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे टी कॅल. ओके. विच इज इक्वल टू एक्स बार ची व्हॅल्यू किती मिळाली आहे तर ह्या ठिकाणी 25 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय 25 मायनस म्यू 0 ची व्हॅल्यू किती आहे तर 24, कारण की आपल्याला ह्या ठिकाणी पॉप्युलेशन मीन किती दिलेलं आहे 24 दिले. सो दॅट्स वाय 25 मायनस 24 डिवाइडेड बाय 4/3 मीन्स युअर टी कॅलचा जो आपल्याला सॉरी एससी ची जी व्हॅल्यू आहे 4/3 ती आपण ऍज इट इज ह्या ठिकाणी पुट करून घेतली आहे. ओके. फ्रॅक्शन काढून जरी पुट केले तरीही चालणार आहे. ओके. त्यानंतर किती मिळणार आहे 1/4/3 मीन्स पुढची पुढची टर्म काय म्हणून जाणार आहे ते 3/4, कारण की 1 अपॉन रेसिप्रिकल ऑफ 4/3 मीन्स काय असणार आहे 3/4. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर किती मिळाले 0.75 हे आपल्याला आन्सर मिळाले. ओके. टी अल्फा व्ही इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला टी ऑफ 0.1 आणि सेकंड व्ही व्हॅल्यू किती मिळाली आहे तर 8 मिळाली आहे, कारण की अल्फाची व्हॅल्यू किती ह्या ठिकाणी आपल्याला दिली आहे तर 10 दिलेली आहे. 10 सो दॅट्स वाय किती असणार आहे 0.1 आणि व्ही ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर 8 मिळाली. सो दॅट्स वाय 0 आणि 8 टेबलमध्ये व्हॅल्यू चेक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळाले आपल्याला 1.86 आपल्याला मिळाले. आता फ्रॉम प्रिव्हियस कंडिशनवरून आपण काय सांगतो तर त्या ठिकाणी आपण काय सांगतो ह्या ठिकाणी टी कॅल when your t cal is less than your t alpha v then you have to accept your h0. so that's why त्या ठिकाणी चेक करा तर तुमचा t cal आहे तो काय आहे तो लेस दॅन तुमचा t अल्फा आहे. ओके. त्याच्यामुळेच काय होणार आहे की ही टी कॅलची व्हॅल्यू किती आहे 0.75 आणि टी अल्फा व्ही ची व्हॅल्यू किती मिळाली 1.86 मिळाली आहे. सो दॅट्स वाय T 0.75 is less than 1.86. So that's why we are accepting your H0. ओके. त्याच्यामुळे जो आपला हा सेकंड प्रॉब्लेम आहे त्याचा आपल्याला आन्सर काय मिळतंय की वी आर ऍक्सेप्टिंग युअर H0. वाय बिकॉज युअर टी कॅल इज लेस दॅन युअर टी अल्फा व्ही. ओके. अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया आणि त्याच्यानंतर हा टॉपिक आपण इथे संपवूया. ओके. You conduct a survey of sample of 25 members of this year's graduating marketing students. Find the average GPA is 3.2 standard deviation of the sample 4 over the last 10 years of average GPA has 3.0. Is the GPA of this year's student significantly different from the long run average? Take alpha is equal to 5%. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय मिळणार आहे एन ची व्हॅल्यू किती मिळाली की टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स मिळाले 25. त्याच्यानंतर एक्स बार किती मिळतोय तर 3.2. ओके. आणि त्याच्यानंतर एस किती मिळाला आहे तर 4 मिळालेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला अल्फा दिलेला आहे 5% दिलं आहे म्हणजे तो किती मिळणार आहे 0.05 मिळणार आहे. ओके. आणि व्ही ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण कशी फाइंड करतो व्ही ची व्हॅल्यू n-1. ओके. म्हणजेच काय तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम n-1 इज इक्वल टू किती मिळालं आहे 24 मिळालं आहे. ओके. त्याच्यानंतर व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पुट करा. सेम स्टेप्स आपल्याला ह्या ठिकाणी परत अप्लाय करायचे. H0 इज इक्वल टू किती असणार आहे तर म्यू इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर म्यू H1 किती असणार आहे म्यू इज नॉट इक्वल टू 3. टीकेलच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. टीकेलचा फॉर्म्युला काय आहे एक्स बार मायनस म्यू 0 अपॉन एससी. एससीचा फॉर्म्युला कसा आहे तर एससी इज इक्वल टू एस अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन. ओके. सेम व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळाले 0.8 फॉर युअर एससी. एससी ची व्हॅल्यू तुमच्या टी कॅलच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घ्या. ओके. त्याच्यानंतर एक्स बार इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 3.2 मिळालेलं आहे आणि म्यू 0 किती मिळालं आहे तर 3 मिळालं आहे.
ओके, फाइंड करा. पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालं आहे? 2.5 मिळालेले आहे. ओके, आता नाऊ टी अल्फा व्ही इज इक्वल टू किती मिळणार आहे? तर 0.05 आणि कॉमा किती मिळणार आहे? 24. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये फाइंड करून घ्या. टेबल तुम्हाला एक्झाम मध्ये गिवन दिलेला असतो. ओके, त्या गिवन क्वांटिटीज नुसार आपल्याला तुमची जी व्हॅल्यू किती मिळाली आहे? 0.065 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय टी कॅल इज ग्रेटर दॅन टी अल्फा व्ही. मग सो दॅट्स वाय आपण ह्या कंडिशन नुसार आपण काय फाइंड करणार आहोत? तर H0 हा काय असणार आहे? तुमचा रिजेक्टेड पार्ट असणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला H0 ह्या ठिकाणी रिजेक्ट करतोय, कारण की तुमचा टी कॅल हा लेस दॅन तुमचा टी अल्फा व्ही नाहीये. तुमचा टी कॅल हा तुमचा ग्रेटर दॅन टी अल्फा व्ही आहे. ओके, तर हा जो पार्ट आहे, ह्या टाइपचे क्वेश्चन हे 5 मार्काला एक्झाम मध्ये मोस्टली विचारले जातात. ओके, तर आपण ह्या ठिकाणी हा टॉपिक इथे एंड करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचे काही क्वेश्चन्स असतील ते आपण सॉल्व्ह करून घेऊया.